हॅलो डिअर फ्रेंड्स, इंग्लिश डीजी क्लासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे ना, फार इंटरेस्टिंग होणार आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी काही वाक्य सांगणार आहे की जी वाक्ये आपल्याकडून नेहमी चुकण्याची शक्यता असते। मी अनेक विद्यार्थ्यांना माझ्या क्लासमध्ये विचारतो की हे वाक्य कसं करायचं, तेव्हा मला जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांची उत्तरं यांच्या बाबतीमध्ये चुकीची मिळतात। का ही वाक्य चुकतात, असं काय आहे या वाक्यामध्ये, तर बघूया। वेळ न दवडता मित्रो, तुम्हाला लगेच मी वाक्य का चुकतात त्याचे कारण सांगणार आहे। त्यातलं हे जे पहिलं वाक्य आहे ना, हे पहिलं वाक्य मी जेव्हा वर्गामध्ये विचारतो ना, तर अनेकांचं चुकलेलं असतं। का चुकलेलं असतं, काय कारण असणार आहे, तर बघूया आपण। तर ठीक आहे, काय उत्तर असतात हे वाक्य जर इंग्लिशमध्ये जर करायला सांगितलं तर अनेक विद्यार्थ्यांची उत्तरं काय असतात। काही जण म्हणतात की आय एम ऑन द रेल्वे स्टेशन। आय एम ऑन द रेल्वे स्टेशन। ओके, हे उत्तर जे आहे हे बरोबर आहे का मित्रो, तर बरोबर नाही। थोडासा गोंधळ आहे याच्यामध्ये। काय गोंधळ आहे बरं, तर एक मिनिटामध्ये आपण बघूया काय गोंधळ आहे। ओके, या ठिकाणी जे ऑन वापरले ना, हेच मुळात चुकीचं आहे। ऑन कधी वापरायचं असतं, जेव्हा समजा हे रेल्वे स्टेशन आहे, हे रेल्वे स्टेशन आहे आणि हे रेल्वे स्टेशनचं छत आहे। इथं रेल्वे स्टेशनच्या समोर दरवाजा आहे, रस्ता आहे। जर समजा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या छतावर असाल तर तुम्ही ऑन वापरू शकता। काय वापरू शकता, जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या छतावर असाल तर तुम्ही ऑन वापरू शकता। जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये असाल तर तुम्ही इन वापरू शकता। आणि जर तुम्हाला रेल्वे स्टेशन ॲज अ लोकेशन म्हणून सांगायचं की मी या ठिकाणी आहे, या लोकेशनला आहे, तर तुम्ही ॲट वापरू शकता, है ना। म्हणजे आणि हे जे मी रेल्वे स्टेशनवर आहे, तर रेल्वे स्टेशनच्या छतावर नाही, तो कुठे आहे, त्या लोकेशनला आहे, रेल्वे स्टेशनच्या लोकेशनला। म्हणून जेव्हा कुणी हे ऑन असं उत्तर देईन ते चुकलेलं असणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे इंग्लिशमध्ये आपला हा जो गोंधळ आहे, ऑन कधी वापरायचं, ॲट कधी वापरायचं आणि इन कधी वापरायचं, हा आपल्याला फार परेशान करतो, नेहमी बोलताना परेशान करतो। याचा जर सविस्तर अभ्यास केला तर मला असं वाटतं ही परेशानी तुमची होणार नाही। मी आपल्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये देखील हे सांगत असतो। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे, याच्यावर देखील जॉईन होऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता। तर आता दुसरं एक वाक्य आहे की दुसरं वाक्य ते पण आपल्याला फार परेशान करतं या बाबतीमध्ये। तर कोणतं वाक्य आहे, तर ते वाक्य आहे हे, पक्षी घरावर आहे। जसं मी रेल्वे स्टेशनवर आहे हे वाक्य कन्फ्यूज करतं, तसंच हे देखील पक्षी घरावर आहे हे पण वाक्य कन्फ्यूज करतं। अनेक जण याला वेगवेगळे उत्तर देतात, 3 प्रकारचे उत्तर येतात। काही जण काय म्हणतील, बर्ड इज, एक मिनिट, काही जण याला म्हणतील की बर्ड इज, काही जण म्हणतील की बर्ड इज ऑन द हाऊस। ठीक आहे। आता इथं पण अनेकांच्या चुका होण्याची शक्यता असते। का बरं, काही जण ऑन वापरतील, काही जण असंही म्हणतील की बर्ड इज ओव्हर द हाऊस, काही जण ओव्हर म्हणतील आणि काही जण म्हणतील की बर्ड इज अबाउट द हाऊस। ठीक आहे। आता याच्यातलं चूक कोणतं आणि बरोबर कोणतं, तर वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तिन्ही पण चूक आहेत आणि तिन्ही पण बरोबर आहे। कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणतं वापरायचं मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। समजा मित्र, हे घर आहे आणि या घरावर जर पक्षी टेकलेला या ठिकाणी छतावर बसलेला असेल, समजून घ्या, फार इम्पॉर्टंट आहे। जर या घरावर पक्षी छतावर बसलेला असेल तर आपल्याला हे वाक्य म्हणावं लागेल, बर्ड इज ऑन द हाऊस। लक्षात येतंय? बरं, जर समजा हे घर आहे आणि याच्यावर पक्षी हवेमध्ये उडत असेल, हवेमध्ये, लक्षात येतंय, म्हणजे बरोबर या घराच्या वर पक्षी जर हवेमध्ये उडत असेल तर आपल्याला दुसऱ्या प्रकारचं वाक्य वापरावं लागेल, बर्ड इज ओव्हर द हाऊस। म्हणजे हवेमध्ये पाहिजे। किती हवेमध्ये पाहिजे, मग थोडा पण हवेमध्ये चालेल किंवा फार जास्त पण हवेमध्ये चालेल, परंतु तो हवेमध्ये पाहिजे। हे सेकंड थिंग।
तिसरी थिंग अबव कधी वापरायचं, की अबव वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी घराची हाईट आहे, या हाईट पेक्षा, या उंचीपेक्षा पक्षी कुठेही असेल, इथं असेल किंवा इथं असेल किंवा इकडं असेल किंवा इथं असेल, कुठेही असेल, तो जर घरापेक्षा जर उंच आहे असं आपल्याला म्हणायचंय, तर तेव्हा आपल्याला काय करायचं, अबहू वापरायचं. काय वापरायचं, अबहू. म्हणजे तिसरं वाक्य आपण या सिच्युएशनला म्हणू शकतो. लक्षात येतंय? आता आपण बघूया तिसरं वाक्य. चला, तर तिसरं वाक्य आहे मित्र, मी घरी आहे. हे पण वाक्य अनेक जण बोलताना चूक करतात. काय करतात? चूक होते अनेकांची. काय चूक होते बघूया. काही जण हे वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलतात, म्हणजे दोन प्रकारची वाक्य बोलतात, आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणतं वाक्य बोलायचंय ते आपल्याला आता बघायचंय. ठीक आहे, तर बघूया. मी घरी आहे, काही जण याला म्हणतील की आय एम इन द हाऊस, किंवा कोणी याला होम पण म्हणेल, हाऊस पण म्हणेल. याला होम म्हटलेलं अधिक चांगलं. ठीक आहे, तर काही जण म्हणतील आय एम ॲट द हाऊस. ओके, हे दोन्ही वाक्य त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे, परंतु कोणतं वाक्य कधी वापरायचं हा गोंधळ चांगल्यांच्या लक्षात येत नाही. कारण हे इन, ॲट आणि ऑन हा तिघाचा जो गोंधळ आहे ना इंग्लिश ग्रामर मधला, हा फार कन्फ्यूज करतो. तर मग इन कधी वापरायचे ते सांगतो आणि ॲट कधी वापरायचं ते सांगतो. लक्षपूर्वक ऐका. तर बघा, समजा परत मी सांगतो तुम्हाला, हे घर आहे. समजा तुम्ही जर घराच्या आतमध्ये आहात, घराच्या आतमध्ये असताल, तर तुम्ही आय एम इन द हाऊस म्हणायचं. आय एम इन द हाऊस. अरे मी घराच्या आतमध्ये आहे, बाहेर नाही. मी घराच्या आतमध्ये आहे म्हणून बाहेर काही दिसत नाही. लक्षात आलं? पण जर समजा तुम्हाला तुमचं लोकेशन सांगायचंय, तू कुठे आहे, व्हेअर आर यू, तर तुम्हाला म्हणायचंय आय एम ॲट द हाऊस, मी घरी आहे. जेव्हा आपण ॲट म्हणतो ना, आय एम ॲट द हाऊस, तेव्हा मग तो घराच्या आतमध्ये पण असू शकतो, घराच्या छतावर पण असू शकतो, घराच्या फ्रंट यार्ड मध्ये असू शकतो, घराच्या बॅक यार्ड मध्ये असू शकतो, कुठेही असू शकतो. परंतु ॲटचा अर्थ आहे की एकूण हे जे त्याच्या घराचं लोकेशन आहे, तो या लोकेशनला कुठंतरी आहे. लक्षात येतंय? म्हणजे ॲट इज फोकस्ड ऑन लोकेशन अँड इन इज फोकस्ड इन सर्कल्ड एरिया. हा डिफरन्स लक्षात घ्या. तिसरं वाक्य बघूया. मला असं वाटतं तुम्हाला हे दोन्ही बदले म्हणजे इन कधी वापरायचं, घराच्या आतमध्ये असेल तर, आणि ॲट कधी वापरायचं, जेव्हा तुम्ही लोकेशन बद्दल बोलताय तेव्हा ॲट वापरायचं. ठीक आहे, तर मला असं वाटतं जर तुम्हाला मित्र अशी वाक्य कळाली असतील, यांच्यातला फरक आता कळाला असेल, तर कॉमेंट बॉक्समध्ये मला काही वाक्य तुम्ही लिहून दाखवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कॉमेंट करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्रांना पण सांगायला विसरू नका. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूया आता काय आहे. पुढचं वाक्य बघा. तो पुण्याकडे गेला. तो कुठे गेला? पुण्याकडे गेला. हे वाक्य देखील अनेक जण दोन प्रकारे सांगतात, आणि दोन्ही पद्धतीचं त्यांचं नियोजन किंवा आयडिया क्लिअर नसल्यामुळे काय होतं की अनेकदा त्या वाक्याचा अर्थ चुकीचा घेतला जातो. कशा पद्धतीने दोन प्रकारे सांगतात तर बघा, आता काही जण या वाक्याला म्हणतात की ही वेंट टू पुणे असं म्हणतील. काही जण याला काय म्हणतील? ही वेंट टू पुणे. ओके, मग हे बरोबर आहे का? तर नाही मित्र, हे बरोबर नाही. कारण टू जे आहे, टू इथं आपल्याला वापरता येणार नाही, कारण तो पुण्याकडे गेलाय, तो पुण्याला नाही गेला. तो पुण्याला गेला असता तर आपण टू म्हटलं असतो, परंतु हे पुणे आहे आणि तो त्या पुण्याकडे गेलाय, म्हणजे पुण्याच्या दिशेने गेलाय. जर पुण्याच्या दिशेने गेला असेल तर वेगळं वाक्य होईल. आपल्याला असं वापरावं लागेल, ही वेंट टुवर्ड्स पुणे. इथं काय वापरावं लागेल आपल्याला? टुवर्ड्स वापरावं लागेल. मग टू मध्ये आणि टुवर्ड्स मध्ये काय फरक आहे? जेव्हा एखादा व्यक्ती फिक्स पुण्याला चालला असेल, त्याचं डेस्टिनेशन पुणे असेल, तर टू वापरा. तुम्हाला फिक्स माहिती आहे की तो पुण्याला गेला, टू वापरा. पण तो पुण्याच्या दिशेने चाललाय, मग तो पुढे मुंबईला जाणार आहे का पिंपरी चिंचवडला जाणार आहे हे आपल्याला माहित नाही. अशा वेळेस काय वापरा?
टुवर्ड्स वापरा. हा दोन्हीतला डिफरन्स आहे, हा पण तुम्हाला लक्षात आला पाहिजे. पुढचं वाक्य बघूया आता कोणचं आहे. मी 8 वाजता वर्गात आहे. इथं पण आपल्याकडून अनेकांचे वेगवेगळे उत्तर येतात आणि अनेकांच्या चुका होण्याची शक्यता असते. काय चुका होतात तर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक जण वाक्य सांगतात. काय सांगतात तर बघूया काय सांगतात. ठीक आहे, अनेक जण म्हणतात की आय एम इन द क्लास, आय एम इन द क्लास ऑन 8 PM. काही जण इथं 8 ऑन वापरतात, काही जण इन वापरतील, परंतु मित्रांनो याचं ऍक्च्युअल आन्सर आहे ऍट. ठीक आहे, ऍक्च्युअल आन्सर काय आहे, ऍट हे उत्तर आहे. इन नाही वापरायचं, ऑन नाही वापरायचं. ऍट का वापरायचं, जेव्हा तुम्हाला ऍक्युरेट टाइम सांगायचा आहे, जेव्हा तुम्हाला ऍक्युरेट टाइम सांगायचा आहे, तेव्हा तुम्हाला टाइम सांगायचा आहे, तर टाइम सांगताना कधी पण तुम्हाला ऍटचा उल्लेख, त्याच्यावर ऍट वापरायचं. लक्षात येत आहे. ओके, आता पुढचं वाक्य आपण बघूया. ओके, पुढचं जे वाक्य आहे, पाणी पाईप मधून वाहते, हे पण वाक्य अनेक जणांची चुकण्याची शक्यता असते. पाणी पाईप मधून वाहते, अनेक जण वेगवेगळे सांगतात. तर कसं सांगतात, वाटर फ्लोज इन द पाईप. काही जण याला इन द पाईप म्हणतील, पण हे बरोबर आहे का तर नाही बरोबर, हे चुकीचं आहे. तर काय पाहिजे मग इथं, तर हे वाक्य असं पाहिजे, वाटर फ्लोज थ्रो पाहिजे, थ्रो THROUGH थ्रो द पाईप. आता थ्रो का वापरायचं आणि इन का नाही वापरायचं, तर एक लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये एखादी वस्तू असते तेव्हा त्याला इन वापरतो, परंतु एखाद्या वस्तूच्या आतमधून दुसरी एखादी वस्तू वाहते किंवा जाते तेव्हा त्याला थ्रो वापरायचं, THROUGH. हा फरक आहे इन मध्ये आणि थ्रो मध्ये, हे समजून घ्या. ठीक आहे, पुढचं वाक्य आता आपण बघूया. पुढचं वाक्य कोणतं आहे, मंदिर झाडामध्ये आहे. काय वाक्य आहे, मंदिर झाडामध्ये आहे. हे वाक्य कसं होणार आहे, तर हे वाक्य देखील अनेकांच्या चुका सांगताना होतात. तर बघूया आपण कसं होईल. तर टेम्पल, अनेक जण काय सांगतात, हे वाक्य सांगतात की टेम्पल इज इन द ट्रीज, असं सांगतात, परंतु हे रॉंग आहे, असं होत नाही. तर काय होणार आहे याचं उत्तर होणार आहे टेम्पल इज अमॉंग येईल, अमॉंग काय येईल, अमॉंग द ट्रीज. अमॉंग काय येईल, इन का नाही येणार, अमॉंग काय येईल, तर एक लक्षात ठेवा, मी परत सांगतो की झाडाचे हे जे झाड असेल, झाडाच्या आतमध्ये, एका झाडाच्या आतमध्ये टेम्पल नाहीये, हे झाड आहे आणि झाडाच्या आतमध्ये असं नाही मंदिर. तर काय मग अनेक झाड आहेत, असे अनेक झाड आहेत आणि अनेक झाडांच्या आतमध्ये टेम्पल आहे. जेव्हा अनेकांच्या आतमध्ये असेल तेव्हा अमॉंग वापरायचं आणि एका वस्तूच्या आतमध्ये असेल तेव्हा इन वापरायचं. हा फरक तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, आता बघूया. ओके, मी दुपारी ऑफिसमध्ये आहे. इथं पण अनेकांच्या चुका होण्याची शक्यता असते. इथं दुपारीच्या ऐवजी अनेक जण काय करतात, इथं दुपारी सांगताना अनेक जण काय करतात, अनेक जण ऍट आफ्टरनून करतात, ऍट आफ्टरनून किंवा ऑन आफ्टरनून, परंतु इथं कधीही इन आफ्टरनून वापरायचं, इन आफ्टरनून. मग कसं होईल वाक्य, आय एम इन द ऑफिस इन आफ्टरनून, ऍट आफ्टरनून नाही वापरायचं. ऍट वापरताना ऍट कशासाठी वापरायचं, ॲक्युरेट टाइम, ऍट 2 PM 3 PM असा टाइम सांगताना आपल्याला ते वापरायचं. तर मित्र, अशा पद्धतीने मला असं वाटतं की हे एक वाक्य बघूया. माझी वही खिडकी जवळ आहे, फार इम्पॉर्टंट वाक्य आहे, माझी वही खिडकी जवळ आहे. तर कसं होईल मग हे वाक्य, हे वाक्य पण अनेकांच्या चुका होतात. काही जण याला जवळला
काय वापरतील? माय नोटबुक इज नियर द विंडो. काही जण याला नियर वापरतील, काही जण याला बाय वापरतील. मग नेमकं काय वापरायचंय? नियर वापरायचंय का बाय वापरायचंय? नियर वापरायचं का बाय वापरायचंय? तर मित्र समजा ही खिडकी आहे आणि खिडकीच्या एक अगदी लागून जर वही असेल खिडकीला खेटून तर बाय वापरायचं. पण खिडकीच्या जवळपास कुठंतरी असेल, खिडकीच्या जवळ कुठंतरी जवळ आपल्याला सांगायचंय तेव्हा आपल्याला नियर वापरायचं. म्हणजे नियर मधला आणि बाय मधला काय फरक आहे? बाय म्हणजे अगदी खेटून आणि नियर म्हणजे जवळ, फक्त जवळ. मग ते जवळचं अंतर सिच्युएशन नुसार कमी जास्त असू शकतं. हा फरक बाय आणि नियर आहे. हे पण वाक्य करताना आपल्या चुका होतात, तर ह्या चुका अशा पद्धतीने आपण टाळायच्या आणि दोन्हीतला फरक समजून आपण वाक्य करायचं. ठीक आहे, आता आपण बघूया. तर अशा पद्धतीने मित्र आपण सगळे वाक्य बघितलेले आहेत, सगळे रूल पण तुम्हाला सांगितलेत आणि पद्धतशीर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कशा प्रकारची वाक्य आपण केली पाहिजे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला पण विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही ते पण सांगायला विसरू नका. जर आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही 8793457777 या नंबरवर व्हॉट्सअप करा, डायरेक्ट कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय दिला जाईल, तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या स्पोकन इंग्लिश क्लासची दिली जाईल. तर थँक्यू मित्र, धन्यवाद, टेक केअर.